नाही, कालचा सर्वसाधारण सभेचा जो शेवटचा विषय होता की 2017 ते 22पर्यंतच्या झोनमध्ये जे प्रभाग होते त्याच्यानंतर प्रशासकीय काळामध्ये सुद्धा ते प्रभाग तसेच राहिले आणि आता ज्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये सुद्धा ते प्रभाग तसेच राहिले आणि या सर्व प्रभाग रचनेला मंजुरीसाठी म्हणून तो कालच्या सभागृहामध्ये विषय होता. परंतु यांनी सूचना त्याच्यामध्ये जोडून, परंतु ती सूचना सभागृहामध्ये कोणती होती, काय होती हे न सांगता गुपित सूचनेच्या आधारे तो विषय बहुमतात असल्यामुळे तो मंजूर करून घेतला आणि तो विषय का आहे हे कुठल्याही प्रकारची माहिती सभागृहाला त्यांनी दिलेली नाही किंवा कुठलाही निर्णय काय केला हे सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी कुठे सांगितलं नाही. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या काळात समजा जर त्यांनी प्रभाग रचना बदलवण्याचा प्रयत्न केला किंवा ज्या झोनमध्ये जे प्रभाग आहे ते जर दुसरीकडे जर टाकण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने याला आम्ही मग कोर्टापर्यंत जायचं असेल तरी जाऊ आणि ह्या गोष्टीला यांना मनमानी करू देणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. जे सभापतीपद काँग्रेसला केमानला मिळणार होतं ते याच्यामुळे अडचणीत येऊ शकतं. तुम्हाला सभापतीपद भेटू नये म्हणून भाजपची खरी वाटतं? 100% आहे. कारण की मला हेच म्हणायचं आहे की जी प्रभाग रचना मागच्या 2017 ते 22 नंतर प्रशासक काय 4 वर्षाचा आणि निवडणुकासुद्धा आपण ज्या झोनच्या ज्या प्रभागा रचनेअंतर्गत घेतल्या तिथे कुठलीही प्रकारची प्रशासकाला अडचण नव्हती, काम करायला नगरसेवकांना अडचण नव्हती, कारण की सर्वांना ते झोनसुद्धा त्या प्रभागात 4ही प्रभागाच्या याला जवळ पडते. परंतु मंगळवारी झोनमध्ये काँग्रेसचे 11 नगरसेवक त्या झोनमध्ये निवडून आले आणि भाजपचे 5 नगरसेवक आहे. हे यांना कुठेतरी खपून राहिलं नाही आणि तिथे हा काँग्रेसचा सभापती होणार हे निश्चित झालेलं आहे आणि हे होऊ नये म्हणून भाजप हे सर्व प्रयत्न करून बहुमतात असल्यामुळे मनमानी कारभार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा आम्ही निश्चितपणानं होऊ देणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.